जालना शहरात महात्मा फुले मार्केट उभारणार आमदार अर्जुन खोतकर। झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड मिळणार आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सिंधी समाजाची अनेक दिवसांपासून महात्मा फुले मार्केट उभारण्यासाठी मागणी केली होती। मात्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत महात्मा फुले मार्केट उभारणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। जालना शहरातील पीआर कार्ड प्रश्न प्रलंबित असून झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड मिळणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। या बैठकीला आमदार हिकमत उढान, जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील शेतकरी आंदोलन, दिलीप राठी, जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, शिवसेना संपर्क नेते पंडित भुतेकर, युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जालन्याचे व्यापारी आपल्याला इथं भेटायसाठी आले होते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत फुले मार्केट संदर्भात आपण आज बैठक लावली होती। त्यात काय निघाल? माननीय राज्याचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनेक वर्षाचा प्रलंबित असणारा फुले मार्केटचा विषय, अत्यंत व्यापाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, या ठिकाणी महापालिका आयुक्त, सचिव या सर्वांना त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि महापालिका आयुक्तांना या ठिकाणी जे मूळ लोक आहेत, ज्यांच्या दुकाना मूळ होत्या, त्यांना कसं त्या याच्यामध्ये बसवता येईल, त्यांनाच या दुकाना कशा देता येतील या संदर्भाने सूचना माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी आयुक्त महोदयाने या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आयुक्त महोदयाने सुद्धा ते मान्य केलेले नियमामध्ये बसून त्यांना कसं देता येईल, त्यांच्याकडून कसं रेडिएटरच्या माध्यमातून किंवा त्या तुलनेमध्ये कसे पैसे घेता येतील या संदर्भातून मार्ग हा माननीय आयुक्तांना काढायचा आणि व्यापाऱ्यांनी संमती द्यायची आणि सरकारला जे शक्य होईल ती मदत सरकार त्या ठिकाणी करेल। परंतु एक बहुचर्चित आणि खूप महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा, जे निर्वासित म्हणून आपल्या देशामध्ये आलेले आमचे बांधव यांना आसरा जो दिला होता, तो आसरा त्यांचा नाहीसा झाला होता। पुन्हा एकदा त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आता या निर्णयामुळं मार्गी लागणार आहे आणि मी सर्व शिंदे समाजाच्या वतीनं, व्यापारी समाजाच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। आता सिंधी बाजार निश्चितपणे उभा राहील आणि त्याच मूळ लोकांना मिळेल अशा प्रकारची अपेक्षा। त्या संदर्भात एक पीआर कार्ड संदर्भात पण तुमचा एकाच विषय होता, तर झोपडपट्टीवासी असतील, अजून शहरातील काही असतील, त्याच्याबद्दल काय झालं? माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी सविस्तर चर्चा माननीय आयुक्त महोदयाशी केलेली आहे आणि आयुक्त महोदयाने पीआर कार्डच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना सविस्तर कल्पना दिलेली आहे। 50 किंवा 25 वर्षापेक्षाच्या अधिकचे त्या सर्व झोपडपट्ट्या आहेत आणि या सर्व झोपडपट्ट्याच्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, परंतु तो काही ठराविक स्क्वेअर फुटापुरता निर्णय त्या ठिकाणी आहे। तर माननीय आयुक्त महोदयांनी ही बाब लक्षात आणून दिली की हे यांची घरं त्या ठराविक याच्यापेक्षा मोठाले आहेत तसे पीआर कार्ड बनवून द्यावेत अशा प्रकारची जनतेची मागणी आहे आणि ती मागणी माझी सुद्धा त्या ठिकाणी होती। त्यामुळं माननीय शिंदे साहेबांनी एक क्लस्टर निर्माण करावा वेगळा आणि मग त्या क्लस्टर निर्माण करून महापालिकेच्या आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालावं आणि मग त्या लोकांना जेवढे आहेत तेवढ्या लोकांना त्याच स्क्वेअर फुटाचं त्या ठिकाणी त्यांना पीआर कार्ड तयार करून द्यावं अशा प्रकारच्या सूचना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पीआर कार्डच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माननीय आयुक्त महोदयाला आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत असतात त्यांनाही त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की पीआर कार्डचा मुद्दा मी गेले अनेक दिवस लावून धरतो आणि तो पीआर कार्डचा मुद्दा सुद्धा आता त्या ठिकाणी मार्गी लागलेला या ठिकाणी दिसतो। आयुक्त त्याच्यावरती अधिकची भूमिका आता मला सांगतील। आयुक्त साहेब, आता महानगरपालिकेचे आपल्याकडे निवडणुका लागतील, तर हे सगळी कामं आचारसंहितेच्या अगोदर होईल अपेक्षित आहे? हा कार्यालयीन कामकाजाचा आणि प्रक्रियेचा भाग आहे। ज्या ठिकाणी शासनाच्या मान्यता, आमच्या नगरपालिकेचे ठराव, बाकी आपल्याला मोजणीचा विषय, पीआर कार्ड करण्यासाठी आपल्याला रेव्हेन्यू विभागाची मदत लागते किंवा त्यांचाच तो मुख्य विषय आहे। तर या सर्व यांचं कोऑर्डिनेशन करून आपण प्रक्रिया इमिजिएटच सुरू करतो आणि याच्यामध्ये लवकरात लवकर ज्या माननीय सरांनी सूचना दिल्या आता नगरविकास मंत्री महोदयांनी, तर त्या सूचनांप्रमाणे आपण कारवाई उद्यापासूनच सुरू करतो।